नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याबद्दल एक महत्वपूर्ण अपडेट आहे। पुढचा हप्ता सप्टेंबर मध्ये दिला जाणार आहे, परंतु कोणत्या महिलांना? आणि हे पैसे डायरेक्ट 4,500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील, परंतु कोणत्या महिलांना ते ध्यानात घ्या। या ठिकाणी 3 मुद्दे आहेत, ज्यातला पहिला आहे अर्ज करून देखील ज्या महिलांचे पैसे आले नाही त्या महिला, आणि दुसऱ्या प्रकारच्या ज्या महिला आहेत ज्यांनी अर्ज केला होता पण त्यांचा अर्ज त्रुटीमध्ये होता किंवा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर, आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जर तुम्ही अर्ज भरला असेल तर। अशा 3 प्रकारच्या महिला आहेत, यातल्या कोणत्या महिलांचे या ठिकाणी पैसे येणार आहेत ते समजून घ्या। सगळ्यात पहिल्यांदा बघा, जुलैमध्ये 1,37,00,000 महिलांचा आकडा होता, ज्यापैकी 1 कोटी महिलांना या ठिकाणी सरकारने पैसे दिले आहे। परंतु ज्या उर्वरित 37 लाख महिला होत्या जुलै अखेरपर्यंत, त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नव्हतं। आता काही महिलांना असं वाटतं की बँकवाले हे आपोआप आधार कार्ड लिंक होऊन जाईल, तर या भरोशावर बसू नका। तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, तरच पैसे येतील पुढच्या हप्त्याच्या वेळेस। ज्यांचे ऑगस्ट महिन्यामध्ये 15-17 ऑगस्ट पर्यंत पैसे आले नाही, त्यांचे पैसे सप्टेंबर मध्ये येणार आहेत, परंतु तुम्हाला या प्रक्रिया पूर्ण करून घ्याव्या लागणार आहेत। आता दुसरा जो मुद्दा होता की काही लोकांचे अर्ज त्रुटीमध्ये पडले होते किंवा रिजेक्ट झाले होते, त्यांना पुन्हा तुमचा अर्ज रिसबमिट करावा लागणार आहे। जर नारी शक्ती ऍप मध्ये भरला होता आणि रिजेक्ट झाला होता तर तिथंच तो सबमिट होईल, आणि जर नवीन अर्ज तुम्हाला भरायचा असेल तर तो अर्ज मात्र तुम्हाला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती तुम्हाला तो तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे। आता उरतो प्रश्न, ज्यांनी ऑगस्ट मध्ये अर्ज भरले आहेत त्यांचे अर्ज कधी अप्रूव्ह होतील? कारण बघा, जसे जसे अर्ज अप्रूव्ह होतील तसे तसे सप्टेंबर मध्ये त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आणि एकत्रित हप्ता मिळणार आहे। मागचा ज्या लोकांना 3,000 रुपये मिळाले त्यांचे 3, आणि हे ऑगस्टचा 1.5, म्हणजे असे एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत। परंतु ऑगस्ट मध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर तो अप्रूव्ह व्हायला हवा। जर तो रिजेक्ट झाला, त्रुटीमध्ये आला किंवा रिसबमिट, आता बऱ्याच महिलांचे अर्ज लाडकी बहीण वेबसाईट वरती भरलेले आहेत परंतु ते रिसबमिटला आले आहेत। ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरलेला आहे त्यांना एकदा चेक करून घ्या, तिथलं स्टेटस चेक करा, तुमचा अर्ज अप्रूव्ह झालाय का? अप्रूव्ह झाला असेल तरच पैसे येणार आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेवा। काही लोकांनी सुरुवातीला वेबसाईट वरती प्रॉब्लेम होता तरी अर्ज सबमिट झाले, मग त्या ठिकाणी पुन्हा आता रिसबमिटला आलेले आहेत अर्ज बऱ्याच महिलांचे। तर रिसबमिटला आला असेल आणि तो जर तुम्ही रिसबमिट केला नाही तर सप्टेंबर मध्ये पैसे येणार नाही, त्यामुळे तो पुन्हा रिसबमिट करा। किंवा जर तो त्रुटीमध्ये आला असेल, रिजेक्ट झाला असेल, तर पुन्हा सबमिट करायचा आहे अर्ज, ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या ज्या महिलांनी अर्ज भरले जातील, ज्या ज्या महिलांचे अर्ज भरले जातील त्या सर्वांचे पैसे अप्रूव्ह झाल्यानंतर, त्या सगळ्यांचे अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर सप्टेंबर मध्ये पैसे पाठवले जातील। जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची लाभार्थी आकडेवारी जवळपास 2 कोटीच्या घरात गेलेली आहे। म्हणजे 2 कोटी महिलांना या ठिकाणी शासन येत्या सप्टेंबर मध्ये लाडकी बहीण योजनेचे हे पैसे वाटप करणार आहेत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील, जी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल, त्याची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण देत राहू, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।